नमस्कार. हे गोकृपा अमृतम कल्चर आहे. हे शेतीचं जे आता आपण खतं, रासायनिक खतं, युरिया, DAP किंवा वेगवेगळ्या फवारण्या आपण करतो, तर त्याला एक म्हणजे पर्याय आहे. आणि हा पर्याय म्हणजे असं की ह्याच्यामध्ये गाईचं शेण, गोमूत्र आणि तूप, तसंच वनस्पती, ज्या औषधी वनस्पती आहेत त्यामध्ये यांचा समावेश आहे. आणि ह्यामुळं आपल्या जमिनीची सुपीकता वाढेल. 1 लिटर गोकृपा अमृतम, 2 किलो काळा गूळ, 2 लिटर देशी गाईचं ताक आणि 200 लिटर पाणी. खडे आहेत. हे अर्धा किलोचे 4 खडे म्हणजे 2 किलो काळा गूळ आहे. हे आपण पाण्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. आणि नंतर त्या 200 लिटरच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर गोकृपा अमृतम तेही त्यात टाकायचं आहे. तसंच 2 लिटर जे ताक आहे आपल्याकडं, गावरान गाईचं ताक येते, तेही त्यामध्ये टाकायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपण तो टाकल्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघणार आहोत. हे आपण 200 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आता आपण 2 किलो काळा गूळचा अर्क बनवून टाकतोय. तसंच आपण गोकृपा अमृतम हेही सोडतोय. तसंच आपण हे देशी गाईचं ताक आहे तेही सोडत आहे. आता हे आपलं जे तयार झालेलं कल्चर, याला 6 ते 7 दिवस घड्याळाच्या काठीच्या दिशेने ढवलाचं आहे. ते आपण ढवळणार आहोत. हे आपण ढवळल्यानंतर ह्याला कापडाने झाकून ठेवायचं आहे. सूर्यप्रकाशापासून ह्याला वाचवायचं आहे आणि 6 ते 7 दिवसात हा आपला कल्चर तयार होईल. आपण घड्याळाच्या काट्याप्रमाणे याला ढवळलेलं आहे आणि 6 ते 7 दिवस असं ढवळत राहणार आहोत आपण. एक ते 2 मिनटं ढवळणार आहोत आणि त्यानंतर तो कल्चर 7व्या दिवशी तयार झाला असं समजूया. आणि त्याला कापडाच्या साहाय्याने झाकून ठेवायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने झाकून ठेवतो त्याला. आणि पाऊस आतमध्ये जाऊ नये ह्याची आपण काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपला गोकृपा अमृत हा बरोबर सांगितल्याप्रमाणे तयार होईल.